उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीसाठी दिवसभर चालकांची गर्दी असते. नोंदणी करणं, वाहन तपासणी करणं यात वेळेचा अपव्यय होत असल्यानं पूर्ण दिवस तिथेच मोडतो. चालकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आमदार निधीतून परिवहन कार्यालयात प्रतीक्षालय उभारलं. यासाठी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. याचा उद्घाटन सोहळा मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. पुढे प्रतीक्षालय बांधून पूर्ण झालं खरं, पण त्याचा उपभोग कार्यालयात कामकाजासाठी सुरू झाला. प्रतीक्षालयाचं रूपांतर असं कार्यालयात झाल्यानं अभ्यागतांची मात्र गैरसोय झाली. परिवहन कार्यालयाकडून फसवणूक झाल्याची भावना रफिक काझी यांनी व्यक्त केली. रूम क्रमांक 11 ब हा माजी आमदार शोभाताई बच्छाव यांच्या विकास तयार करण्यात आला. हा रूम तयार करत असताना प्रतीक्षालय म्हणून हा घोषित झालेला होता. प्रतीक्षालय म्हणून त्याची बांधणी करायला पाहिजे होती. तसं न करता प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी 5 लाख रुपये जो निधी त्यांना मिळाला होता त्या निधीमध्ये 3.5 लाख रुपये खर्च करून प्रतीक्षालय बांधले. प्रतीक्षालयाऐवजी या रूममध्ये स्मार्ट कार्डचं सिस्टम दिलेले आहेत. तर ते त्यांचे कर्मचारी सगळे प्रौढ असून त्यांची मशिनी इथे ठेवलेली आहे. माझं असं आहे की एकच निवेदन आहे का ताबडतोब ही रूम खाली करावी व प्रत्येक जे लोकांच्या जे येणारे लोक आहेत ज्यांना ते सांगतात का तुम्ही संध्याकाळी 4 वाजता तुम्हाला थांबावं लागलं लायसन्स करता, तर कमीत कमी 2 तास 15 मिनिटं 20 मिनिटं ते बसू शकतात. अशी तर कमीत कमी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे. एकंदरीतच ज्या हेतूनं प्रतीक्षालय उभारलं गेलं होतं त्या हेतूलाच तडा गेला आहे. परिवहन कार्यालयाची इमारत चौसोपी आहे. तिथे जागेची कमतरता नाही. तरीही कार्यालयानं वाहनधारकांची गैरसोय केली ही बाब खचितच योग्य नाही. वृत्तसंकलन विभाग सर्वांच्या सोबत सी न्यूज नाशिक.